एकदम आवाज पण असा एकदम कारकार 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 कारकार. ग्रेव्ही बघ कशी एकदम कलर वगैरे कसा आला एकदम खतरनाक वाला. कसलं दिसतंय बघा. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सरचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि आज आम्ही स्पेशल आमची पार्टी आहे. तर पार्टीमध्ये आपण अंडी आणली आहे. ती बघ एवढी अंडी आणली आहेत आणि आम्ही 5 जण आहोत. तर या अंड्याची काय रेसिपी करणार काय आम्हाला माहीत नाही, पण करणार एकदम झक्कास करणार. तर पहिल्यांदा इथे आता चुलीचं काही करून घेऊया. पहिली चूल आहे आमच्या आधीच्या पार्टीची, तरी पण या टोपाच्या मापाची करूया. तर चूल आपली आता रेडी झाला आहे. टोप वगैरे एकदम व्यवस्थित बसला आहे आणि आता इस्ते वगैरे पेटवतो. तर फायनली आपली आता चूल पेटली आहे आणि मेहुल भाऊने इथे पाणी वगैरे पण आणलं आहे. तर याच्यात आता अंडी शिजवायला ठेवणार. तर अर्ध्या अंड्याचं जरा वेगळं जरा प्रयोग करणार आहे. 3 अंड्याचा फक्त प्रयोग करणार आणि 10 अंडी याच्यात टाकणार. 3 9 आणि 10 तर 3 आता उरले आहे त्याच्यात. त्याच्यावर प्रयोग करूया काहीतरी. हे आपले सगळे मसाले बिसाले इथे ठेवले आहेत. हे बाबा इथे विझवू नको, पेटव. विराजने तिकडे चूल पेटवत आहेत. तोपर्यंत इकडे मी कांदा वगैरे टोमॅटो वगैरे कापून घेतो आहे ग्रेव्हीसाठी. डायरेक्ट असे शिजत टाकणार आणि ग्रेव्ही बनवणार. पार्टीच्या बाबतीत तन्मय एक्सपर्ट आहे. पार्टीच्या बाबतीत तन्मयला सगळं येतं, खाण्यापासून अगदी करण्यापर्यंत. टोप पण तन्मयच घासणार आहे ना. मेहुल विराजाने इथं पेटवलेला विजला एकदम चांगला पेटतो, एकदम सरसरत. विजला नाही पाहिजे. तन्मयाच्या घरनं हाक पडली आता. घाबरावं लागले बालुलीवर. हे हैदोग पेटव, हैदोग पेटव, हैदोग मोठं पेटव. आग लावायचं काम फक्त विराजच करतो आणि आग लावाय बघू शकता तुम्ही. आणि ते विराजलाच जमतं आग लावायचं. तर आता टॉमॅटो कांदा चिरून झाला आहे आणि हा कढीपत्ता आणि तिकडे अंडे ठेवले आहेत चुलीवरती. तर चांगला उकाळा येऊन दे, शिजून दे अंडी. तर इकडे आग पेटवली आहे कारण तिकडे भालू ओरडते आहे, जरा एकदम जवळच आहे म्हणून. तर अंडी शिजू दे आधी, तोपर्यंत काय आधी करता येणार नाही. थंडी पण थोडी थोडी आहे. थंडी आताच नाही पडत, 2-3 दिवस एकदम कमी पडतं. काय म्हणता मी बोल, खरोखर कमी पडतं की थंडी? होय, गॅदरिंगपासून थोडी कमी झाली आहे. म्हणजे गुरुवारपासून. गुरुवारी थोडी रात्री होती थंडी, नंतर आता काय पडत नाही. हे कर, वरचं ढाकण हे कर. अंडी शिजली वाटतं. तर आता टोप उतरूया. चल टोप उतर, उत्तर आणि हे बघ याला. अरे बाबा, तुकात बाबा काय जमत नाही. मी उलनीट उतरा, काय उतरशील? हा उतर. हे तर आता मी उलवलं, आपला टोप उतरतोय. का आला? धर धर, तुमच्यानं काय होणार नाही. धर धर. तर यांना काय जमत नाही. विराज उचलणार आहे टोप. बाजू खरव तिथनं, पायावर टाकशील. तर विराजाने टोप उतरलाय. हे पाणी ना विराज, थैबतचा पुढे. आत्ता मस्तपैकी थंड पाणी होत. मी थंड पाणी होत त्याच्यात. लगेच काय धीर खा जरा, भालू येत पाटणा तिकडनं. आता बघ कशी गरम होत काय बघ. झाली थंड होतच गरम. टोप गरम, अंडी गरम नाही येत. मग तो अंडी गरम कर. आपण अंडी काढूया. अंडी सोलूया. आता सोलूया म्हणजे कपडा काढूया. बघा तर मंडळी, आता हे कवचं काढून झाले आहेत. तोप एकदम चांगला तापू दे, एकदम खतरनाक वाला. तर पहिले तेलात लसूण टाकले आहे, ती एकदम जरा तेलात परतून घेतो आणि नंतर या कढीपत्ता टाकतो. हे चांगला ढवळ नाही व्यवस्थित, इकडे तिकडे ढवळा व्यवस्थित. आणि आता हा टाकतो कांदा. कांदा आधी टाकू का होता ना? ठीक आहे, चल. काय वाटत आहे काय, परतून घे चांगला व्यवस्थित.
कांदा एकदम लाल होईपर्यंत एकदम परतून घेऊया व्यवस्थित परत. तर आता कांदा इथे लाल झाला आहे थोडक्यात, म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे. दाखव इथे, दाखव ना, काय करतोस तू, पुढे दाखव वरना. हां आत्ता बघा व्यवस्थित दिसत असेल, कांदा लाल झाला आहे. आणि आत्ता टॉमॅटो टाकतो. आणि मिरची पण टाकली आहे आता, त्याच्यानंतर ॲड करून टाकूया. काय आपण काय करतो आपल्याला काय माहीत नाही, पण एकदम खतरनाक करणार. न्यू स्टाईल आहे असं मी बोलतो. आपली मोठी झाली आणि टोप लहान झालो. तर आत्ता आपण याच्यात मसाले टाकूया. तर पहिला टाकणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे. आपल्याकडे मेजरमेंट काय नाही, ते घेतला असं नाही टाकला, असं टाकला एकदम आपल्या हातातच मेजरमेंट आहे सर्व. आणि हे आपल्याकडे तिखट आहे, हे तिखट एवढं आहे, हे बघा असं आपण टाकतो. अरे यार सर्व गेला ढवळ चांगला व्यवस्थित. असं टाकतो आपण तिखट. आणि हा आहे गरम मसाला, तो पण टाकलाय, तो पण टाकलाय. आणि हा थोडा थोडा होत था म्हणजे आता लागणार नाही. थोडंसं मीठ टाकतं याच्यात. तिखट माझ्या यानं टाकेन किती असं वाटतं ते अंडी धाव दे, असंच भाकरी खाऊचा. याच्यावर काढूया, खतरनाक वाली कट लावूया जरा. आपण काय पण बनवतो, आपल्याला काय पण येतं. मध्येच आम्हाला आठवतं ते आम्ही करतो. आपल्याकडे हे कशासाठी आणलं, टाकूसाठी. टाकूयाचं सर्व. तेल तापला, लसूण नाही आता आपल्याला टाकायला, लसूण संपली मगाशी. त्यामुळे आता हे टाकूया. गपरे चांगला परत. खोदली होती म्हणून टाकूच लागली. आणि इथे अंडी टाकेंगे हळूहळू, नाही तो तेल उडवत हातावर, तोंडावर, आणखी कोयतोय. याच्यावर पण जरा असा हलकासा वरती मसाला टाकूया, हलकासा असा. टाकून परत एकदम आवाज पण असा एकदम करकर 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 करकर. टाकूया ग्रेव्ही आपली, टाकूया ना. ग्रेव्ही बघ कसली खतरनाक आली ती. जरा ढवळून घेऊया ग्रेव्ही सकट. पाणी टाकूया रे बाबा, पाणी पण घेऊन ठेवतात. बघू शकता इथे तोंडाला पाणी सुटलंय. ग्रेव्ही मला तर एकदम खतरनाक आहे. खतरनाक केलंय. भाकरी बनवणारे पण तसेच आहे आमचे. बनवणारे म्हणजे नाद खुळा. अरे बनवणार मी दररोज मी अंडी आणते, आम्ही शिकवून काय नाही. पाणी घे जर तो खावतोच बघता. मस्त झाला. अजून घे. तर आता जरा एक उकाळ्या होऊन दे मस्तपैकी. ग्रेव्ही बघ कशी एकदम, कलर वगैरे कसा आला एकदम खतरनाक आला. ती अंडी घेऊन आहे. तर ती अंडी पण दाखवतो आता, टाकतो याच्यातच. प्लॅन जरा वेगळा होता. हा शाबाश. चल चल दुसरा पण टाक. तर हे कसा असा ढमणूक लागत रे. काय पण करतो आम्ही. तर आता कड येतोय आणि मला वाटतं याच्यात जरा अजून तिखट टाकू खावा. तर अजून टाकते जरा. एवढा अंजला घरी कशी नव्हता, सगळं टाकते. अंजलीला घरी कशी नव्हता, सगळं टाकतो संपून. चल. तर नशीब लक्षात येईल, मीठ टाकूचा विसरलेलो होतो. निघून जायचो काय संचित काय संचित लागते. डबे बे घेऊन इले वर मी उरलो. तुझा काय डबा, तुझा काय पाक पेटूया. जेवताना उजेड पण होईल, आग अशी आणि बाजूला असं जेवायचं असं जरा, असं जरा मस्त वाटतं. असं जरा खरी गावाकडची मजा आहे. मेहुलने एकदम मस्त बरोबरलं आहे. हीच खरी गावाकडची मजा आहे. आणि गावाकडची मजा चॅनलवर तुम्ही आहात आता, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
हा हे बघा कसलं दिसतंय बघा. कोथिंबीर बिथून नाही टाकले एकदम, त्याच्यामुळे जरा हे आहे. एकदम सिम्पलमध्ये बनवलं आहे, पण बघूया पोरांना आवडते काय. एकदम नादखुळा रेसिपी. तर प्रत्येकी 2-2 अंडी आम्ही अशी आणलेली होतो. नादखुळा आता वाढूया. तर विराजला तर आवडलं आहे. येऊन मी बघूया असं काय करायचं सर. टाळ्या वगैरे एकदम काय खतरनाक काय तर वेगळाच करत तुम्ही. मी बघतो. तर आपलं अंडा रेसिपीचं काही नाव माहीत नाही. आणि इथे टोप आहे. तन्मय कॅमेरा घेऊन कंटाळलो. आता स्टार्ट करतोय जेवायला. बघूया कसं झालंय. पहिलाच घास बघूया. एकदम मस्त आला, खतरनाक झालाय. इथे कढीपत्त्याचा फ्लेवर वगैरे येतोय. एकदम मस्त झालाय. वेगळं बनवलं आहे पण एकदम भारी झाला. तर आता इथे मॅच लावली आहे. तर मॅच बघता बघता आता आम्ही जेवणार. तर इथं दिसण्यावर पण एकदम भारी वाटत असेल तुम्हाला. हे टोप आणि इथे मॅच आहे. ते मेहुल आहे, ते तन्मय, विराज, संचित आणि ते मी. असे 5 जण एकदम खतरनाकवाली पार्टी. तर पहिला जेवून घेऊया, बाकीचं नंतर बघूया. तर एकदम टोप एकदम घासून फुसून घेतला एकदम. पाणी नाही पाहू शकता. तर माझा अजून जेवणच नव्हता. दाबून जेवायचं. म्हणजे माझा पण नाही होता. दुसरा यांचा झाला जेवण. यांका टोप घासून लावतोय. टोप घासून टाका रे. तर आता सगळी भांडी वगैरे पण झाली घासून. आणि आहे ते जरासं हे पेटवलं आहे, पत्राळे वगैरे होतं ते. आणि याच्या पाणी वगैरे वततो आणि आता जातो घरी. इथलं पण विजवतो, नाही तर इथे कुठेतरी आग द्यायची नाही बॉम्बा आमच्या नावावर सगळं. कोणाची उलटी. आता ही पण आग विजवतोय. तिकडची विराजने विजवली, इकडची एकदम विजली आहे सर्व. तर आपली पार्टी संपन्न झाली आहे आणि आता आम्ही चाललेले घरी. सगळं आता सामान घेतलेले हातात. तर मग भात याच्यातनंच घेऊन गेलो होतो. तर मी कसं झालं होतं मग. मस्त झालेला, एकदम टेस्टी. असं कधी खाल्लं होतं काय. नाही असं कधी हॉटेलमध्ये पण नाही खाल्लोय. त्याचा हात तर लागला. मी तुझं काय म्हणणं आहे, कसं भरतं आजचं आपण. एकदम छान, म्हणजे 5 स्टार हॉटेलपेक्षा छान होतं. एकदम छान. म्हणजे इकडे गावात इकडे विहीर आहे, इकडे आम्हाला चांगलं बसायला होतं. म्हणजे ते मजाच येते खूप. गावात म्हणजे खूपच मजा येते. एकदा येऊन बघा. तर कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.